या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमळीच्या बॅगमध्ये लिपस्टिक सापडते आणि त्यामुळे त्या मॉलचा मॅनेजर कमळीला आणि निंगीला चोर ठरवतो आणि यामुळे या दोघीजणी खूपच घाबरतात। त्या दोघीजणी त्या मॅनेजरला आणि त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही खरंच चोरी केलेली नाहीये, आमच्यावर विश्वास ठेवा। मात्र ते लोक काही ऐकायला तयारच नसतात आणि तितक्यात निंगीचं लक्ष तिथेच असणाऱ्या अनिकाकडे जातं। तिला असं वाटतं की निदान अनिका आपल्याला मदत करेल, त्यामुळे ती अनिकाला हाक मारते आणि तिथे बोलावून घेते। तर अनिका आणि तिच्या मैत्रिणी हसतच तिथे जातात आणि मग अनिका नाटक करत विचारू लागते की काय झालं आहे मॅनेजर, आणि मग तो मॅनेजर घडलेला सगळा प्रकार अनिकाला सांगतो। तर अनिका म्हणू लागते की मला तर असं वाटलं होतं की या दोघीजणी फक्त कॉलेजमध्येच असं वागतात, पण आता तर यांनी मॉलमध्ये येऊनही चोरी केली, खरंच हा खूप मोठा क्राईम आहे। आणि अनिकाचं असं बोलणं ऐकून निंगीला आणि कमळीला तर भीतीच वाटते। निंगी म्हणू लागते की अगं अनिका, हे काय बोलतेस तू, आम्हाला वाटलं तू आमची मदत करशील, अगं आम्ही चोरी नाही केली, प्लीज विश्वास ठेव। मात्र ती अनिका तिच्याकडे लक्षही देत नाही आणि त्या मॅनेजरला सांगू लागते की हो आधी आम्हाला असं वाटलं होतं की या दोघीजणी गावातून आल्या आहेत म्हणून अशा वागतायत, पण यांनी खरंच खूप मोठा क्राईम केलाय आणि आता तुम्ही जास्त वेळ वाया घालवू नका, पटकन पोलिसांना बोलवा। आणि हे ऐकून कमळी आणि निंगी तर खूपच घाबरतात। कमळी म्हणत असते की अगं अनिका, हे काय बोलतेस तू, तुला तरी तुझं कळतंय का? आणि ती त्या मॅनेजरलाही समजावते की ही काही बोलते, हिचं आणि आमचं नेहमी भांडण होत असतं म्हणून ती सगळा राग आत्ता काढते, पण आम्ही खरंच चोरी केलेली नाहीये। मात्र तो मॅनेजर कमळीचं आणि निंगीचं काही ऐकूनच घेत नाही, उलट अनिकाने जे काही सांगितलेलं असतं त्यावरच विश्वास ठेवतो आणि पोलिसांना सुद्धा बोलावतो। आणि मग अनिका आणि तिच्या मैत्रिणी हसतच तेथून निघून जातात। कमळी आणि निंगी मात्र खूपच घाबरलेल्या असतात आणि मग त्यानंतर तो मॅनेजर कमळीचा हात पकडतो आणि तिला सिक्युरिटीकडे घेऊन जाण्यासाठी निघतो। त्याच वेळी राधिका आणि साहिबा त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांचं लक्ष सिक्युरिटीजवळ सुरू असणाऱ्या या गोंधळाकडे जातं। राधिका साहेबाला म्हणत असते की साहेबा बघ, ही तीच मुलगी आहे ना जी आपल्या घरी आली होती, काय तिचं नाव बरं? हो हो कमळी, ही तीच आहे ना? आणि त्यावर साहेबा म्हणतो की हो ग वहिनी, ही तीच आहे, पण तिथे नेमकं काय सुरू आहे, चल बघूयात बरं। आणि मग ते दोघेजण पटकन तिकडे जाण्यासाठी निघतात। तर इकडे तो मॅनेजर सिक्युरिटीला कमळीची आणि निंगीची पुन्हा एकदा झडती घ्यायला सांगत असतो, पण तितक्यात राधिका त्यांना थांबवते आणि कमळीला विचारते की काय झालं आहे? तर कमळी रडतच म्हणते की राधिका वहिनी बघा ना, या लोकांना असं वाटतंय की आम्ही चोरी केली। आणि ते ऐकून राधिका त्या मॅनेजरला समजावत म्हणते की हे बघा, आम्ही या मुलींना ओळखतो, यांनी चोरी करणं शक्यच नाहीये। तर तो मॅनेजर विचारतो की तुम्ही यांना ओळखता म्हणजे या तुमच्या फ्रेंड आहेत की रिलेटिव्ह? तर राधिका म्हणते की नाही नाही, आमची एकदाच भेट झाली आहे, ही मुलगी आमच्या घरी आली होती तेव्हा, पण तिला पुढे काय बोलावं हे नीट समजत नाही। पण मग साहेबामध्ये पडतो आणि म्हणतो की हे बघा, या मुलींना आम्ही व्यवस्थित ओळखतो, या आमच्याच कॉलेजमध्ये शिकतात, यांनी चोरी करणं शक्यच नाही आहे। कमळी देखील रडतच हात जोडून म्हणत असते की हो सर, आमच्यावर विश्वास ठेवा, ती लिपस्टिक आमच्या बॅगमध्ये कशी काय आली आम्हाला खरंच माहीत नाही, आम्ही चोरी नाही केली, आम्ही फक्त इथे शिकण्यासाठी आलो आहे, चोरी करण्यासाठी नाही। पण तो मॅनेजर काही ऐकून घेत नाही आणि हे सगळं अनिका आणि तिच्या मैत्रिणी हसतच बघत असतात। पण तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि त्या मॅनेजरला थांबवतो आणि ऋषीला पाहून अनिका तर खूपच चिडते आणि रागात त्याच्याकडे बघू लागते। तर कमळी आणि निंगीच्या जीवात जीव येतो, त्या दोघींनाही खात्री पटते की आता ऋषी सर आपल्याला नक्की या सगळ्यातून वाचवतील। आणि मग कमळी रडतच ऋषीला सगळा प्रकार सांगते। तर तो मॅनेजर म्हणत असतो की सर, यांनीच चोरी केली आहे, आम्हाला यांच्या बॅगमध्ये लिपस्टिकही सापडली। तर ऋषी म्हणतो की हे बघा, या माझ्या स्टुडंट आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही आता यांच्याशी जे काही वागता ना ते पूर्णपणे चुकीचं आहे। जर तुम्हाला आरोप करायचेच असतील तर आधी आपण CCTV फुटेज चेक करूयात। आणि हे ऐकून अनिका आणि तिच्या मैत्रिणी खूप घाबरतात। तो मॅनेजरसुद्धा म्हणतो की नाही नाही, CCTV चेक करायची काही गरज नाही आहे, तुम्ही सांगताय ना म्हणजे नक्कीच यांनी चोरी नसेल केली। पण ऋषी म्हणतो की नाही, तुम्हाला डाऊट आहे ना, मग आपण एकदा फुटेज चेक करूयात। पण तो मॅनेजर म्हणतो की नाही नाही, तुम्ही सांगताय तर आम्ही विश्वास ठेवतो।
आणि मग तो घाबरून कमळीची आणि निंगीची देखील माफी मागतो आणि हे पाहून अनिका तर खूपच चिडते. तर तिची मैत्रीण म्हणत असते की अरे यार, हा ऋषी सतत एखाद्या सिरियलमधल्या हिरोसारखा त्या कमळीला वाचवायला कसा काय येतो काय माहिती. त्यामुळे अनिकाचा राग अजूनच वाढतो. त्यानंतर मग ऋषी त्या दोघींना घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. कमळी आणि निंगी ऋषीचे आभार मानत असतात. तर ऋषी म्हणतो की कमळी, आभार मानून मला पर्क करू नको. समजा उद्या मी संकटात सापडलो तर तुम्ही देखील माझ्या मदतीसाठी यालच ना. आणि त्यावर कमळी आणि निंगीही हसून हो म्हणतात. त्यानंतर मग ऋषी मुद्दाम त्या दोघींना विचारतो की आपण सगळ्यांनी मूव्ही पाहायला जायचं का. पण तितक्यात साहेब ऋषीला बाजूला घेऊन जातो आणि म्हणू लागतो की आता तुला मूव्ही पाहायचं आहे का, मागाशी तर तुला खूप कामं होती ना. तर ऋषी म्हणतो की हे बघ, मी सगळी कामं करून आलोय. आणि मग त्यानंतर तो पुन्हा कमळीला आणि निंगीला मूव्हीबद्दल विचारतो. निंगी लगेच तयार होते आणि ऋषीला म्हणू लागते की सर, तुम्हाला माहिती आहे का, कमळीला तर पिक्चर बघायला खूप आवडतो. ती तर ना फक्त पिक्चरचा पोस्टर पाहून काय स्टोरी असेल याचा सुद्धा शोध लावू शकते. आणि हे ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. मात्र कमळी काही पिक्चर पाहायला तयार नसते. ती ऋषीला म्हणत असते की सर, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आला आहात ना, मग तुम्ही जा मूव्हीला, आम्ही जातो रूमवर. मात्र राधिका आणि तिची मुलगी काही त्या दोघींचं ऐकत नाही. साहेबा आणि ऋषीसुद्धा कमळीला आणि निंगीला आग्रह करतात आणि मग शेवटी कमळीसुद्धा होकार देते आणि मग ते सगळेजण मूव्ही बघायला जातात. तर दुसरीकडे नयनताराने महाजन फॅमिलीला लंचसाठी बोलावलेले असते. कामिनीला आणि त्या रागिनीला त्या नयनताराच्या घरचं जेवण खूपच आवडतं. रागिनी म्हणते की नयनतारा, हे सगळं तू स्वतः बनवलं आहेस का. तर नयनतारा मोठ्या ऐटीत म्हणते की मी फक्त काय बनवायचं याची ऑर्डर देते, स्वतः काही बनवत नाही. पण कदाचित तुझ्या घरी तूच सगळं बनवत असशील ना. आणि त्यावेळी रागिनी म्हणते की मी कधीही स्वयंपाक करत नाही, मी चुकूनही किचनमध्ये जात नाही. तर तुझ्या शेफने खरंच कमाल केली आहे, आजचं जेवण खूपच छान झालंय. तर नयनतारा म्हणते हो, तुला तर माहिती आहे मला सगळंच परफेक्ट लागतं. आणि ते ऐकून कामिनी म्हणते की हो नयनतारा, आणि तुला माहिती आहे का, अगदी तुझ्याच सारखी माझी अनिकासुद्धा आहे, तिला देखील सगळं परफेक्ट लागतं. आणि तिने अनिकाचा विषय काढल्यामुळे नयनतारा चिडते आणि ती लगेच दुसरा विषय काढते. तर राजन त्या नयनताराला सांगू लागतो, गावाकडच्या डीलबाबत माझं सतीशसोबत बोलणं झालं आहे. मात्र एकच प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे एक ओनर त्यांची जमीन विकायला तयार नाही आहे. पण मी त्यांच्याशी बोलून समजूतदारपणे काहीतरी मार्ग काढेल. आणि त्यावर नयनताराही म्हणते की मग ठीक आहे. तर कामिनी लगेच म्हणते की नयनतारा, कसं आहे ना, आमच्या राजांच्या पाठीमागे रागिनी आहे आणि रागिनीच्या सोबत ही कामिनी, त्यामुळे डील तर क्रॅक होणारच, तू काही काळजी करू नको. आणि त्यावर नयनतारा म्हणते की हो ठीक आहे, पण मी आत्ता तुम्हाला इथे त्या डीलबद्दल बोलायला नाही, तर एका वेगळ्या डीलबद्दल बोलायला बोलावलं आहे. आणि मग ती राजनला सांगू लागते की आता आम्ही एका नवीन इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि ही इन्व्हेस्टमेंट खूप जास्त करोडोंची आहे. आणि तुम्ही आमचे काही बिझनेसमधील पार्टनर आहात, म्हणून आधी तुम्हाला विचारावं असं मला वाटलं. आणि त्यावेळी राजन म्हणतो की नक्कीच आम्हालाही हा बिझनेस करायला आवडेल. आणि त्यावेळी नयनतारा म्हणते की ठीक आहे, पण आपला प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 60-40 असा राहील, कारण हे प्रपोजल आम्ही तुमच्या पुढे ठेवलं आहे, त्यामुळे प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 60-40 असाच असेल. आणि ते मात्र राजनला अजिबात पटत नाही. तो म्हणतो की इन्व्हेस्टमेंट आपली सारखी असणार आहे, रिस्क देखील सेम असणार आहे, मग प्रॉफिट शेअरिंग रेशिओ देखील सारखाच असायला हवा. मात्र तितक्यात रागिनी आणि कामिनी म्हणतात की अरे राजन, नयनतारा जे बोलते ते अगदी खरं आहे. आणि त्या राजनला काही बोलू न देता नयनताराला स्वतःच सांगतात की आम्ही या बिझनेसमध्ये तुमच्यासोबत आहोत, तू लगेच पेपर्स तयार कर. आणि ही गोष्ट राजनला अजिबात आवडत नाही. मात्र त्याला त्यावेळी काहीच बोलता येत नाही. मात्र जेव्हा ते तिथून बाहेर येतात तेव्हा राजन रागिनीला म्हणतो की आतमध्ये तू जो निर्णय घेतला आहेस ना, तो मला अजिबात पटला नाही. मात्र कामिनी म्हणते की राजन, तू अजिबात ना त्या अन्नपूर्णा वहिनीसारखा विचार करू नको. जर उद्या आपली अनिका या घरची सून म्हणून या घरात आली तर हे सगळं काही शेवटी आपलंच होणार आहे. त्यामुळे आता तू छोटा विचार करू नको. आणि मग त्या तिथून निघूनही जातात. राजनला मात्र हे सगळं अजिबात पटत नाही. दुसरीकडे साहेबा मूवीचे तिकीट काढण्यासाठी जातो, त्यामुळे राधिका आणि ऋषी बाजूला बोलत उभे राहतात. राधिका ऋषीला म्हणत असते की तू आज आम्हाला मॉल फिरण्यासाठी आणलं आणि त्या बदल्यात मी कमळीला मूवी बघायला तयार केलं, म्हणजे अगदी फिटमफाट झाली. पण ते ऐकून ऋषी हसून म्हणतो की वहिनी, तू ना खरंच काही बोलतेस. तर राधिका हसतच म्हणते की ऋषी, पण खरंच तुझे आभार मानावेत तितके कमी आहेत.
कारण फक्त तुझ्यामुळे मी इतक्या दिवसांनंतर घरातून बाहेर पडले. पण मला असं वाटतं की आता मी घरी जायला हवं, कारण जर मी मूव्ही बघत बसले ना तर खूप उशीर होईल आणि मग आई ओरडतील. मात्र ऋषी म्हणतो की तू काही काळजी करू नको, आईला मी सांभाळून घेईल. आणि मला सांग, जर तू अशी निघून गेलीस तर कमळी आणि निंगी तरी थांबतील का? आणि ते ऐकून राधिका मग पुन्हा त्याला चिडवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे कमळी निंगीला म्हणत असते की मला असं वाटतं की आपण मूव्ही बघायला नको, आपण घरी जाऊ. पण निंगी तिला समजावते आणि मग शेवटी कमळीही होकार देते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण मूव्ही बघायला निघतात. पण त्यानंतर मग अनिका तिच्या मैत्रिणींसोबत त्या ठिकाणी येते. ती तिच्या मैत्रिणींना सांगते की तुम्हीसुद्धा मूव्हीचे तिकीट्स काढा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की माझं सीट ऋषीच्या सीटजवळच यायला हवं. आणि त्यावर त्या मुली देखील हो म्हणतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.